वाईन शॉप काय अरे वाईन शॉप घेऊन राहिले मावाली दारूवाली. जेवलो मग असे घेऊ हो सर. पहिले चहा गरम गरम आहे सर. नाही चहा नाही. अरे घेत नाही मी ती चहा. अरे कापट राहिले तिकडे हे आहे ना. एक मिनिट. यस. सर आज गजानन हॉस्पिटलच्या वतीने आज शिबिर आयोजित केलं होतं, काय सांगाल त्याबद्दल? आज गजानन हॉस्पिटल नर्सिंग होम देवळे रोड इथं एक सामाजिक उपक्रम म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं की या दिवसांमध्ये रक्ताचा तुटवडा भासतो असं आम्हाला बऱ्याचशा ब्लड बँकेकडनं माहीत होतं आणि मग ज्याप्रमाणे आम्हाला मागणी आली आम्ही त्यानुसार दरवर्षीही हा रक्तदान शिबिर करत असतो म्हणून यावर्षी अधिक जोमाने करण्याचा आम्ही प्रयत्न केला. किती असं टार्गेट ठरलेलं आहे रक्ताचं? आतापर्यंत किती जणांनी रक्तदान केलं? आत्तापर्यंत जवळजवळ एक 26 ते 27 जणांनी रक्तदान केलं आहे आणि आमचं असं ठरलं आहे की 50 कमीत कमी रक्तदात्यांकडनं रक्त घ्यायचं आहे. अच्छा, हे किती वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे? हा गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सुरू आहे. अच्छा, हॉस्पिटलची स्थापना कधी झाली आणि हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा मिळतात? गजानन हॉस्पिटल नर्सिंग होम हे 2015 पासून आहे आणि आता गेल्या मागच्या वर्षीपासून आम्ही हॉस्पिटलमध्ये मेडिसिन असेल, ICU असेल, डिलिव्हरी असेल, पुन्हा तुमचं सीझर असेल, ज्यांना इनफर्टिलिटी आहे त्यांच्यावरती ट्रीटमेंट असेल, या सगळ्या पेडियाट्रिक असेल, सर्जरी असेल आणि गायनेकॉलॉजी असेल, म्हणजे जवळपास मल्टी स्पेशालिटी लेवलवर आम्ही हॉस्पिटलला आता एक्सपान्शन केलं. नाही, आता आम्ही एक बोर्ड वाचलाय का कन्या रत्न झालं किंवा मुलगा वगैरे झाला तर तुम्ही त्यांचं स्वागत वगैरे करता. हो, तर ही संकल्पना कशी सुचली आणि याच्या पाठीमागचा उद्देश काय? काय आहे की जो काही आपल्या समाजामध्ये मुलगी जन्माला आल्याच्या नंतर आम्ही जे काही सध्याचे एक्सप्रेशन्स बघतो त्या एक्सप्रेशन्स थोडेसे व्हॅनिश करण्यासाठी आम्ही हा नवीन प्रयत्न करतोय की ज्यावेळेस कन्यारत्न जन्माला येईल त्यावेळेस आम्ही हॉस्पिटलतर्फे स्वागत करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून थोडंसं अवेअरनेस व्हावं आणि जो काही जन्मदर आहे मुलांमधला आणि मुलींमधला हा इक्वल होण्याचा प्रयत्न व्हावा. वैद्यकीय सेवेबरोबरच तुम्ही एक सामाजिक उपक्रम राबवतात. कोणते कोणते सामाजिक उपक्रम आतापर्यंत राबवतात? आम्ही आता मागच्याच महिन्यामध्ये इथून पंढरपूरला जी वारी जाते त्याच्यासाठी याच हॉस्पिटलने इथे आम्ही त्यांना औषधी उपचार आणि त्यांची वैद्यकीय तपासणी केली होती. पुन्हा अजून बऱ्याचशा 14 एप्रिलला असेल त्या दिवशी आम्ही कार्यक्रम घेतो. पुन्हा शिवजयंती असेल त्या दिवशी कार्यक्रम घेतो. प्रत्येक सणाला किंवा बाकी सामाजिक उपक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, आता या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना काय आवाहन करणार? शहरवासियांना मी फक्त एकच आवाहन करेल की आता दिवसेंदिवस वाढदिवस साजरा करण्याचं जे काही कल्चर आहे थोडंसं वेगळं होतं आहे.
आपण अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करा की एखाद्याला जीवनदान मिळालं पाहिजे. आणि रक्तदान केल्याच्या नंतर जे तुम्हाला एक आनंद मिळतो तो तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि हे खऱ्या अर्थानं तुमचा वाढदिवस साजरा केल्याचा तुम्हाला आनंद मिळेल. हॉस्पिटलमध्ये कोणत्या कोणत्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहे पेशंटसाठी का त्यांनी आपल्याकडे यावं? आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, जर नॉर्मल होत नसेल तर सिझेरियन डिलिव्हरीसाठी सुद्धा आपल्याकडं अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह उपलब्ध आहे, ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहे, आपल्याकडे ICU आहे. आणि मराठवाड्यात पहिलं असं जे व्हेंटिलेटर अत्याधुनिक आहे ते सुद्धा आपण आणलेलं आहे. बाकी दुसरी गोष्ट, अजून अल्प दरामध्ये आपण हे सगळे काही प्रकारचे ऑपरेशन्स करण्याचा प्रयत्न करतो. अपेंडिक्स असेल, हर्निया असेल किंवा पोटासंबंधी काही ऑपरेशन्स असतील, ही सुद्धा सगळी ऑपरेशन्स. आणि बाकी आता सध्या जे काही साथीचे आजार सुरू आहेत त्यावरती सुद्धा आपल्याकडं MD मेडिसिन म्हणून डॉक्टर आहेत, डॉक्टर गवई म्हणून, ते सुद्धा सगळे आपण इलाज करतो आणि माफक दरामध्ये इलाज करण्याचा आपण प्रयत्न करतो. हॉस्पिटलचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर आपला कसा आहे? हॉस्पिटल हे देवळे रोड, गजानन हॉस्पिटल अँड नर्सिंग होम, देवळा रोडला एक HP पेट्रोल पंपाच्या थोडंसं पुढे आल्याच्या नंतर हे हॉस्पिटल आहे. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8446607000. ओके. नमस्कार, माझं नाव भाग्यश्री गजानन देशमुख. माझ्याकडून गजानन हॉस्पिटलचे डायरेक्टर गजानन देशमुख सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव उमेश रामदास काकळीस, गजानन हॉस्पिटलचे मध्ये लॅब टेक्निशियन. माझ्याकडनं गजानन देशमुख सरांना आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता इतक्या दिवसापासून तुम्ही सरांसोबत असतात, काय अनुभव आलाय तुम्हाला आणि सरांचं कर्तृत्व कसं? सरांचं सामाजिक आणि वैद्यकीय दोघीही जे कार्य करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे. सरांचं सर्वांना सोबत घेऊन चालणे, हॉस्पिटलमध्ये पेशंट व्यवस्थित पद्धतीने सर्व हँडल करणे, या गोष्टी एवढ्या मी जेव्हापासून त्यांच्यासोबत आहेत बघण्यात आलेल्या आहेत. सर्व उपक्रम ते करतात. कोणतेही जयंती असो, सामाजिक उपक्रम असो किंवा कोणी दिंडीचे कार्यक्रम असो, ते सर्व त्यांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करतात.